नमस्कार, कोल्हापुरी मेजवानीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण झणझणीत आणि चटचटीत अशी दह्याची चटणी बनवणार आहोत. ही चटणी तुम्ही वड्यांसोबत म्हणजे बटाटे वड्यासोबत, भजीसोबत, पराठ्यासोबत किंवा चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता. तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 4 ते 5 हिरव्या छान अशा मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर मूठभर कोथिंबीर घेऊया, पुदिन्याची पानं घेऊया आणि त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे इथे आपण घेतलेले आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण मिक्सरच्या जारमध्ये घालून छान असे बारीक करून घेऊया. त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपण इथे 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या सुद्धा घातलेल्या आहेत. तुम्हाला लसूण जास्त आवडत असेल तर तुम्ही आणखीन थोडा लसूण घातला तरी सुद्धा चालेल. तर आता या सगळे जिन्नस आपण मिक्सरच्या जारमध्ये बारीक करून घेतलेले आहेत. आणखीन बारीक करण्यासाठी आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया. पुन्हा एकदा फिरवून घेऊया म्हणजे छान बारीक अशी पेस्ट होईल. तर इथे मिक्सरमधून आपण हे वाटण तयार करून घेतलेलं आहे. मस्त अशी पेस्ट बनलेली आहे. हे आपण वाटण काढून घेऊयात. आता इथे झणझणीत असं हे वाटण बनलेलं आहे. आता पुढची आपण स्टेप करूया. तर छान मस्त असं हे मडक्यातलं दही लावलेलं आहे आपण. तर हे घट्टसर असं जे दही आहे ते आपण घेऊया. दही मस्त शरीराला थंडावा देणारं असतं आणि त्याचबरोबर हे सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये ऍड केल्यामुळं मस्त अशी झणझणीत आणि त्याचबरोबर आंबट तिखट अशी ही चटणी बनून तयार होणार आहे मैत्रिणींनो. तर इथे सगळं दही आपण काढून घेतलं आणि आता हे छान असं फेटून घेऊया. आता या दह्यामध्ये आपण जे वाटण बनवून तयार केलं होतं ते घालूया. तुम्हाला मिरची जर जास्त आवडत असेल तर तुम्ही आणखीन थोडी मिरची याच्यामध्ये. तर हे सर्व वाटण आणि दही छान असं आपण मिक्स करून घेऊयात मस्त. आणि आता याच्यामध्ये आपण काळं मीठ घालणार आहोत. इथे चवीपुरतं काळं मीठ घालूया आणि त्याचबरोबर चिमूटभर साखर घालूया आणि हे दोन्ही मिक्स करून घेऊया. जर लहान मुलं असतील तर फक्त कोथिंबीर, जिरे, काळं मीठ आणि बाकीचे जिन्नस घालून तुम्ही ही चटणी बनवू शकता आणि आपण ही पराठ्यांसोबत सॉस ऐवजी पराठ्यांसोबत ही चटणी देऊ शकता. खूप भन्नाट लागते. तर आता ह्या तयार झालेल्या चटणीला आपण तडका देऊयात. तुम्ही तडका न देता जी चटणी आपली तयार झाली होती ती चटणी बिर्याणी सोबत सुद्धा खाऊ शकता. खूप सुंदर लागते. तर इथे तेल गरम झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूया आणि अर्धा चमचा जिरे घालूया. चटणीला आणखीन थोडी रंगत या फोडणीमुळे नक्कीच येईल. तर त्याचबरोबर आपण याच्यामध्ये थोडीशी हिंग सुद्धा घातलेला आहे. आता ही चटणी गरम गरम न घालता थोडीशी कोमट करून मग आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे. मस्त छान अशी चटणी बनवून तयार आहे. तर या चटणीमुळे तुमचं जेवण अतिशय सुंदर लागेल. तुम्हाला 2 पोळ्यांऐवजी तुम्ही 3 पोळ्या खाल हे नक्कीच मी सांगू शकते. त्याचबरोबर अगदी मल्टिपल यूज या चटणीचा होतो. तर इथे बटाटे वडे, कांदा भजी याच्यासोबत तुम्ही ही चटणी खाल्ली तर खूप सुंदर लागते. इथे आपण कांदा भजी सोबत ही चटणी सर्व करत आहोत. तर रेसिपी नक्की ट्राय करून पहा. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याने नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी खरंच खूप मोटिवेशन मिळतं. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.